हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ। तर आज स्वयंपाकाला माझ्याकडनं सुट्टी आहे, तर प्रत्येकांच्या आवडी निवडीच्या आज माऊलीच्या आवडती तर आपल्याला आज भेळ बनवायची मस्त असं। त्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तर आपण बघूया बॅक कॅमेराने। हे बघा, इकडं मी मेवा घेतलेला आहे, ह्याच्यामध्ये शेव मिक्स करून, इकडं कोथिंबीर, आणि इकडे माऊलीचं चाललंय आगावपणा। माऊलीचा कधी कधी आगावपणा असतो, कधी कधी नाही, रोजच आगावपणा असतो। तर इकडे घेतले 2 टोमॅटो, कांदे, आणि आज स्वयंपाकाला आहे सुट्टी, तर माऊलीच्या आवडीची भेळ बनवायला लागली है ना बाळा? इकडे बघ ना। आणि माऊलीला अजून बनवायची पिल्लू आपल्याला भेळ। आणि इकडे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, फरसाणा, मेवा। तर चला मग चिरून घेऊया कांदा। आणि इकडे मी आमटी घेतलेली, आमटी मुगाच्या डाळीची आमटी बनवली, एकदम साध्या सोप्या गावाकडल्या आपल्या पद्धतीत आपली भेळ असणार आहे। आणि इकडे मी बारीक शेव पण घेतली, तर माऊलीनं चला माऊलीचा चाललाय ताव मारायचं शेववर, आणि बारीक शेव घेतलेली मी ह्याच्यावरती टाकायला, फरसाण्यावरती। चला मग घेऊया बनवायला भेळ। बाळा आताच नको टाकू। हे बघा, मस्त आपली एकदाची झाली भेळ तयार। आणि आज काय झाले काय माहितीये का, हे म्हणते मला भूक नाही आणि ते म्हणते मला भूक नाही। मग चला म्हटलं आज काय स्वयंपाकाला सुट्टीच देऊया, आणि स्वयंपाक काय बनवायला नको म्हटलं आज। चला मग म्हटलं आज भेळच बनवूया। आणि माऊलीच्या तर भरपूर अशी आवडीची भेळ आहे, तर मग आज भेळच बनवली मी, एकदम साधी सोपी, साध्या सोप्या गावाकडल्या पद्धतीत। कशी वाटली मग तुम्हाला पण? चला मग आजचा छोटासा ब्लॉग आहे, नक्की बघा कशी काय भेळ झाली ती। आणि आज हॉटेल सारखी भेळ घरच्या घरीच आपली बनवून झालेली। चला मग बघूया टेस्ट, या तुम्ही पण टेस्ट बघायला। आणि तिकडं माऊली बाळ तयार बसलाय, त्याच्या तर आवडीची, खूप आवडीची त्याच्या भेळ आहे। चला मग बाय, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।